ठाण्याचे भूषण व सांस्कृतिक ओळख असलेले समस्त नाट्य कलावंतांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे राम गणेश गडकरी रंगायतन। हे रंगायतन मे महिन्यामध्ये ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्याच्या सूचना देत कामाची गती वाढवण्याचे निर्देश पाहणी दौऱ्यात खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिलेत। यासोबतच गडकरी रंगायतन बाबत त्यांनी कोणत्या सूचना दिल्या आहेत आणि आता गडकरीचं रूपडं कसं पालटणार आहे तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। याशिवाय जर तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्रच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि ताजे अपडेट्स जाणून घ्या। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय, नाट्य व सिनेमांसाठी लागणारी ध्वनी व्यवस्था, आरामदायी आसन व्यवस्था अशा अत्याधुनिक सोयींनी गडकरी रंगायतन ठाणेकरांसाठी सज्ज होणार आहे। आतापर्यंत महापालिकेने केलेल्या कामाबद्दल नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त केलंय। रंगकर्मींची गैरसोय होणार नाही यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक सोयी सुविधा आणि या सर्वच गोष्टींचा अंतर्भाव करण्याच्या सूचना खासदारांनी केल्यात। त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी राम गणेश गडकरी रंगायतनच्या कामाची पाहणी केली आणि या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा उपस्थित होते। यासोबतच नाट्य निर्माता संघाचे संतोष काणेकर, दिगंबर प्रभू, प्रसाद कांबळी, अभिनेता विजू माने, नरेंद्र बेडेकर हे देखील यावेळी उपस्थित होते। संपूर्ण रंगायतनच्या पाहणी दरम्यान रंगायतनच्या पाठीमागच्या लॉन मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात येत असलेल्या लिफ्टच्या जागेची पाहणी यावेळी करण्यात आली। त्याचप्रमाणे रंगायतन मधील सर्व स्वच्छतागृहांची पाहणी करत असताना स्वच्छतागृहामध्ये कायम स्वच्छता राहील या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। स्वच्छतेबाबत नाटकांसाठी येणाऱ्या नागरिकांनी देखील सजग राहणे गरजेचे आहे। नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांना प्रेक्षागृहात खाद्यपदार्थ आणू देत नाहीत आणि तशा सूचनाच त्याबाबत दिलेल्या असतात, मात्र प्रत्येक बाबीसाठी कडक नियम करणे शक्य नसते। यासाठीच नाटकाला येणाऱ्या रसिकांनी देखील आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचं खासदारांनी म्हटले। यासोबतच रंगायतनच्या मुख्य सभागृहाची पाहणी करत असताना आसन व्यवस्था आरामदायी असावी, तसेच स्टेजवरची ध्वनी व्यवस्था असेल किंवा त्यानंतर जी लागणारी रंगमंचावरील ध्वनी व्यवस्था असेल ती सर्वोत्तम दर्जाची असावी आणि स्वतंत्र असली पाहिजे असं सुद्धा नरेश म्हस्के यांनी नमूद केलंय। त्याचप्रमाणे वातानुकूलित यंत्रणा ही दोन्ही ठिकाणी स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या। प्रेक्षागृहात लाईट व्यवस्था, ध्वनी व्यवस्था यंत्रणेसाठी पीठामध्ये पुरेशी व्यवस्था करावी, तसेच पीठाची उंची मर्यादित ठेवावी जेणेकरून पहिल्या रांगेतील प्रेक्षकांना त्याचा त्रास होणार नाही। यासोबतच प्रोजेक्टरची व्यवस्था करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिलेत। प्रेक्षागृहातील बाल्कनीमधून देखील संपूर्ण स्टेज दिसेल अशी व्यवस्था केल्याबद्दल खासदारांनी समाधान व्यक्त केलंय। कलाकारांना वेशभूषा करण्यासाठी असलेल्या ग्रीन रूमची पाहणी करून एकाच वेळी अनेक कलाकारांना तयार होता येईल अशा पद्धतीने आरसे, विद्युत व्यवस्था व वातानुकूलित यंत्रणा उपलब्ध करण्यात येत आहेत। महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र असलेल्या या ग्रीन रूम मध्ये करण्यात आलेली यंत्रणा उत्कृष्ट असल्याचे अभिनेता विजू माने, प्रसाद कांबळी, दिगंबर प्रभू यांनी नमूद केले। रंगायतनच्या मुख्य इमारतीवर राम गणेश गडकरी, अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व यांची शिल्पे असून त्याची माहिती ठाण्यातील नव्या पिढीला व्हावी यासाठी प्रत्येक शिल्पाच्या खाली त्यांची नावे व माहिती प्रसिद्ध करण्याच्या सूचना नरेश म्हस्केंनी दिल्या। राम गणेश गडकरी रंगायतन मध्ये प्रवेश केल्यावर दर्शनी भागात छोटेसे लॉन आणि बसण्यासाठी कट्टा होता। याच कट्ट्यावरून अनेक रंगकर्मी घडले असल्याच्या कलाकारांच्या आठवणी आहेत। नूतनीकरण करताना सदर लॉनच्या ठिकाणी पार्किंग करणार असल्याचं समजताच या ठिकाणी पूर्वीसारखीच लॉन आणि कट्टा तयार करण्याच्या सूचना नरेश म्हस्केंनी केल्यात। गडकरी कट्टा ही रंगायतनची खरी शान आहे। अनेक ज्येष्ठ कलावंत याच कट्ट्यावरून घडले व नवोदित कलावंत घडत आहेत।
त्यामुळे कट्टाची ओळख तशीच ठेवण्याबाबत खासदारांनी सूचना दिल्यात. नाटकाचा सेट हा रंगमंचावर आणण्यासाठी मेकॅनिकल लिफ्टची सोय करण्यात आलेली आहे. यासोबतच नाट्य निर्मात्यांच्या अनेक वर्षांपासून असलेल्या या मागणीचा नूतनीकरणात विचार केला असून या लिफ्टची देखील पाहणी नरेश म्हस्के यांच्याकडून करण्यात आली. यावेळी नाट्य निर्माते प्रसाद कांबळे, विजू माने यांनी केलेल्या तांत्रिक सूचनांचा अंतर्भाव प्रशासनाने करावा असंही त्यांनी सांगितलं. मुख्य प्रेक्षागृहाच्या प्रवेशद्वारा शेजारीच भिंतीवर ठाणे शहरातील नामवंत नाट्यकर्मींची छायाचित्र व माहिती प्रसिद्ध करावी. यामध्ये रंगकर्मी श्याम फडके, शशी जोशी, चंदू पारखी, जयंत सावरकर यांच्यासह ज्येष्ठ रंगकर्मींचा समावेश करावा असंही त्यांनी नमूद केलं. रंगायतनमध्ये नाटकांसोबतच अनेक कार्यक्रम सुद्धा होत असतात. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी हाय स्पीड अपग्रेडेड इंटरनेट सेवा उपलब्ध करण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे बदलतंय. राम गणेश गडकरी रंगायतन हा तर ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवसेनेची सत्ता पहिली ठाण्यात आली तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणेकरांना शब्द दिला होता की तुम्हाला मी नाट्यगृह देईन. ते नाट्यगृह बाळासाहेबांनी ठाणेकरांसाठी दिलेलं आहे. हे नाट्यगृह महाराष्ट्र राज्यातील असलेल्या सर्व नाट्यगृहांना रोल मॉडेल म्हणून ठरलेलं आहे. त्यांनी दिलेली ही भेट आहे. त्यात अत्याधुनिक पद्धतीने आणखी नवीन काय करता येईल याचा विचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला असल्याचं नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.